स्टुडंट्स, आज आपण पाचवा नवीन टॉपिक चालू करणार आहोत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला ॲडिसॉर्प्शन अँड कोलॉइड्स. पहा विद्यार्थ्यांनो, ॲब्सॉर्प्शन आणि ॲडिसॉर्प्शन ह्या दोघांच्या स्पेलिंग मध्ये फक्त डी आणि बी चा फरक आहे. तुम्हाला अल्फाबेट्स माहित आहेत. इट इज द बी अँड दिस इज डी. मग या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन आणि ॲडिसॉर्प्शन ह्या दोन कन्सेप्ट मधला आपण पहिल्यांदा कंपॅरिझन पाहणार आहोत. आपल्या ह्या नवीन टॉपिकचं नाव आहे, द न्यू टॉपिक इज ॲडसॉर्प्शन अँड कोलॉइड्स. ॲडसॉर्प्शन अँड कोलॉइड्स. नाउ फर्स्ट वी स्टडीड द डेफिनेशन ऑफ ॲडसॉर्प्शन. पहा, ॲडसॉर्प्शन ह्याचं पहिल्यांदा मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी देते. When the spoon it is kept in the boiled milk, then when we remove this spoon, then some particles of the milk are accumulated on the surface of the spoon. Now if this is the example of the adsorption, or a second example, the cooled water bottle when we kept on the surrounding room temperature, then after some time due to the condensation on the bottle, the some water molecules are accumulated. पहा विद्यार्थ्यांनो, पहिल्या एक्झाम्पल मध्ये जर आपण उकळत्या दुधामध्ये जर आपण एखादा चमचा ठेवला आणि त्या चमच्याला आपण काढलं, तर त्या ठिकाणी त्या चमच्यावरती काही दुधाचे पार्टिकल्स हे जमा होतात. ॲक्युमुलेटेड म्हणजे काय? जमा होणे. मग या ठिकाणी हे जे दुधाचे पार्टिकल्स त्या स्पून वरती जमा होतात, त्या ॲक्युमुलेशनला आपण काय म्हणायचं आहे? ॲडसॉर्प्शन असं आपण म्हणतो. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. जर आपण थंड वॉटर बॉटल आपण जर टेबलावरती रूम टेम्परेचरला जर आपण ठेवलं, तर या ठिकाणी कंडेन्सेशन हा प्रोसेस होतो. कंडेन्सेशन म्हणजे काय? जे हवेतील मॉइश्चर आहे, आता बॉटल मधलं जर पाणी, ह्या बॉटल मधून पाणी तर बाहेर येणार नाही. हवेतील जे मॉइश्चर आहे, ह्या मॉइश्चरला त्या ठिकाणी त्या बॉटलच्या सराउंडिंगचा टेम्परेचर हा कूल करतो, कंडेन्स करतो आणि ते मॉइश्चरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतो आणि त्या वॉटर बॉटलच्या वरती ते पाणी जमा होतं. त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. मग या ठिकाणी या बॉटलवरती हा जो वॉटर मॉलिक्युल्स आहे, या बॉटलवरती वॉटर मॉलिक्युल्स हे ॲक्युमुलेट होतात, जमा होतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? ॲडसॉर्प्शन असं आपण म्हणतो. Now here we have studied the definition of adsorption. Now due to the molecular forces, या ठिकाणी एक प्रकारचा फोर्स हा या दोन सबस्टन्स मध्ये असणार आहे. Due to the molecular forces, the some particles of the substance they are get accumulated on the surface of the another substance like solid or liquid. या ठिकाणी पहा, due to these molecular forces, the some particles of the substance get accumulated. Accumulated म्हणजे काय? जमा होणे. On the surface वरती जमा होतं. On the surface of the another substance that they may be solid or liquid. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे, आपण उकळत्या दुधामध्ये जर आपण चमचा ठेवला आणि तो काढला, तर दुधाचे पार्टिकल्स जे आहेत हे स्पून हा सॉलिड आहे, सॉलिड वरती जमा होतात. त्या सॉलिड मध्ये ते आतमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात का? पेनिट्रेट होतात का? नाही, फक्त त्या सरफेस वरती जमा होतात. म्हणजे तो स्पून म्हणजे काय आहे? या ठिकाणी तो सॉलिड आहे, त्याच्यावरती मिल्क पार्टिकल्स, लिक्विड पार्टिकल हे ॲक्युमुलेट होतात. सेकंड एक्झाम्पल सांगितलेलं आहे कूल्ड वॉटर बॉटल. या ठिकाणी वॉटर बॉटल हा सॉलिड आहे, ह्याच्या प्लास्टिकच्या सरफेस वरती जे लिक्विड मॉइश्चर वॉटर आहे तो त्या ठिकाणी जमा होतो. मग या ठिकाणी हा डेफिनेशन पुन्हा एकदा रिवाइज करते. ड्यू टू दिस मॉलिक्युलर फोर्सेस, the particles of the one substance get accumulated on the surface of the another substance. They may be solid or liquid. This accumulation is
कॉल्ड एज एडसॉर्प्शन. या ठिकाणी अनेक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज एडसॉर्प्शन ऑफ द गॅसेस लाईक हायड्रोजन और ऑक्सिजन ऑन द मेटल, ऑन द डिवायडेड मेटल. डिवायडेड म्हणजे काय, त्याचा जो चुरा असतो मेटलचा चुरा, लाईक कॉपर, प्लॅटिनम अँड पॅलेडियम. हे जे मेटल आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो, त्याचा चुरा जो आहे तो आपण यूज करतो, त्या मेटलवरती गॅसेस सुद्धा जमा होऊ शकतात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडसॉर्प्शन. सेकंड वन आल्सो द ॲडसॉर्प्शन ऑफ द गॅसेस ऑन द ॲक्टिवेटेड कार्बन. पहा कार्बन जो आहे यामध्ये ॲक्टिवेटेड कार्बन सुद्धा असतो. या ॲक्टिवेटेड कार्बनवरती हे गॅसेसचा लेयर त्या ठिकाणी ॲक्युमुलेट होतो, जमा होतो, त्याला आपण ॲडसॉर्प्शन. साधा तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल जर दिलं आपण या ठिकाणी, एखादा वूड लाकडी जर फळी असेल, या लाकडी फळीवरती जर आपण चारकोल पावडर वरती टाकलं, चारकोल पावडर म्हणजे कोळशाची पूड आपण जर ह्याच्यावर टाकली तर तो चारकोल पावडर त्या वूड सरफेसवरती जमा होतो. वूडमध्ये आतमध्ये इनसाइडमध्ये तो जात नाही, पर्कोलेट होत नाही. मग ह्या ॲक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ द अनदर सबस्टन्स, या प्रोसेसला आपण काय म्हणायचं आहे, ॲडसॉर्प्शन असं आपण म्हणतो. मग आपण या ठिकाणी डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहोत. यानंतर आपल्याला जे रेग्युलरचं आपल्याला माहित आहे ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय हे सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. नाव द ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन मीन्स द युनिफॉर्म distribution of the one substance inside as well as over the surface. For example तुम्हाला definition लगे समजेल. When the cotton ball, एखादा कॉटनचा जो बॉल आहे, it is dipped in the water. Cotton ball is dipped in the water. Then water get absorbed within the cotton as well as on the surface of the cotton. जो water आहे हा कॉटनच्या आतमध्ये सुद्धा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो आणि त्याच्या सरफेसवरती तो डिस्ट्रीब्यूट होतो. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, ॲब्सॉर्प्शन. त्याला आपण काय म्हणतो, ॲब्सॉर्प्शन. नाउ वन्स अगेन ॲब्सॉर्प्शन मीन्स नाउ इन दिस वन द वन सबस्टन्स, मॅटर मीन्स वन ऑफ द सबस्टन्स, इट इज युनिफॉर्मली म्हणजे काय, होमोजिनियसली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड इनसाइड द सबस्टन्स as well as over the substance. It is called as absorption. Now the example, when the cotton it is dipped in the water, the water is get distributed. It is deep inside the cotton as well as on the over the surface of the cotton. It is the absorption. Also another example, the dye. वेगवेगळे रंग तुम्हाला माहित आहेत विद्यार्थ्यांनो. यामधला एक डाय आहे मिथिलीन ब्लू. It is blue in color. मिथिलीन ब्लू हा डाय आहे. In this when we added the charcoal powder, ह्याच्यामध्ये जर आपण चारकोल पावडर आपण जर ॲड करून आपण जर स्टर केला तर ह्या मिथिलीन ब्लूचा कलर हा ह्या शेकिंगमुळे यामुळे काय होतो, या ठिकाणी इट बिकम्स कलरलेस. हा ब्लू कलर हा डिसॲपियर होतो आणि त्याचा कलर ह्या डायचा कसा होतो, कलरलेस हा होतो. इट इज ड्यू टू दिस मिथिलीन ब्लू डाय पार्टिकल्स, they are distributed inside the charcoal particles. हे जे ब्लू कलरचे त्याचे डायचे पार्टिकल्स आहेत या चारकोल पार्टिकल्स मध्ये सब केले जातात, म्हणून त्याचा कलर हा काय बनतो, या ठिकाणी कलरलेस. मग विद्यार्थ्यांना तुम्हाला ह्या दोन डेफिनेशन मधला, तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट मधला कंपॅरिझन कळालं असेल. ॲडसॉर्प्शन मीन्स द accumulation of the one substance on the surface of the another substance, and absorption means in this the one substance it is uniformly distributed inside as well as on the surface of the another substance. Now students, in this adsorption process there are the two terms. One is the adsorbent and another one is the adsorbate. पहा विद्यार्थ्यांनो, स्पेलिंग नीट असताना लिहित असताना तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. ॲडसॉर्प्शन, बी आणि डी मधला फरक तुम्हाला माहित आहे. ॲडसॉर्प्शन यामध्ये ए डी येतो. In this adsorption there are the two terms, adsorbent and adsorbate.
स्पेलिंग मध्ये फरक आहे. ऍडसॉर्बंट BENT, ऍडसॉर्बेट PATE लास्ट. मग ऍडसॉर्बंट कुणाला म्हणायचं? द सरफेस ऑन विच द ऍडसॉर्प्शन टेक्स प्लेस. जो सरफेस आहे ज्याच्यावरती ॲक्युम्युलेशन होतो दुसऱ्या सबस्टन्सचा, त्या सरफेसला काय म्हणायचं आहे? ऍडसॉर्बंट. द सरफेस ऑन विच द ऍडसॉर्प्शन टेक्स प्लेस. फॉर एक्झाम्पल मगाशी मी सांगितलेलं आहे, आपण बरेच एक्झाम्पल. when boiled in this boiled milk, when we kept the spoon, then the milk particle accumulated on the spoon. मग हा स्पून काय झालेला आहे या ठिकाणी? स्पून म्हणजे ऍडसॉर्बंट, आणि जे मिल्क पार्टिकल्स त्या स्पून वरती ॲक्युम्युलेट झालेले आहे, चिकटलेले आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे? ऍडसॉर्बेट. स्पून म्हणजे ऍडसॉर्बंट आणि मिल्क पार्टिकल्स म्हणजे काय झाले? ऍडसॉर्बंट. मगाशी मी आणखी एक एक्झाम्पल दिलं वॉटर बॉटल मध्ये, कोल्ड वॉटर बॉटल. मग वॉटर बॉटल जो आहे, बॉटलचा सरफेस हा झाला ऍडसॉर्बंट आणि वॉटर मॉलिक्यूल काय झाले? ऍडसॉर्बंट. लाकडी फळीचं सुद्धा एक्झाम्पल दिलं. फळी वूड जो आहे, लाकडी फळी, तो झाला ऍडसॉर्बंट आणि त्याच्यावर चारकोल पावडर हा काय झालेला आहे? ऍडसॉर्बेट म्हणतो आपण त्याला. लक्षात आलं? ऍडसॉर्बंट मीन्स इट इज द सरफेस. सरफेस म्हणून लक्षात ठेवा. ऍडसॉर्बंट इट इज द सरफेस ऑन विच द accumulation adsorption is carried out. It is called as adsorbent. And second one adsorbate म्हणजे काय? जो सबस्टन्स त्या सरफेस वरती जमा होतो त्या सबस्टन्सला काय म्हणायचं आहे? adsorbate असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल चारकोल पावडर हा काय झाला? adsorbate. मिल्क पार्टिकल स्पून वरती जमा होता, मिल्क पार्टिकल काय झाले? adsorbate. कोल्ड वॉटर बॉटल मध्ये पाणी जमा होतं बाहेर, त्या वॉटर मॉलिक्यूलला काय म्हणायचं? ऍडसॉर्बेट. लक्षात आलं? ऍडसॉर्बंट म्हणजे सरफेस आणि ऍडसॉर्बेट म्हणजे सबस्टन्स. द सबस्टन्स विच इज ॲक्युम्युलेटेड ऑन द ऍडसॉर्बंट, जे त्या ऍडसॉर्बंट वरती जमा होतं त्याला ऍडसॉर्बेट म्हणायचं आहे. हे दोन टर्म्स यामध्ये आहेत. Now after the adsorption and absorption, now next term that is desorption. का स्पेलिंग काय आहे? DISORPTION. Desorption. Desorption definition is the removal of the adsorbate substances from the surface of the adsorbent. This removal of the substance from the surface is called as desorption. By definition, the process of removal of the substance, adsorbed substance. Adsorbed substance म्हणजे काय? Adsorbate. Adsorbed substances म्हणजे काय ना? Adsorbate from the surface of the adsorbent. Adsorbent is called as desorption. For example, spoon वरचे जे मिल्क पार्टिकल्स आहेत ते जर आपण वॉश केले पाण्याने तर ते पार्टिकल्स निघून जातात. मग हे रिमूव्हल ऑफ द सबस्टन्स, त्याला डिसॉर्प्शन म्हणायचं. किंवा वॉटर बॉटलवरचं जर पाणी आपण जर हात फिरवला तर हे पाणी निघून जातं. जे वूड पार्टिकल, वूड सरफेसवरचं जर चारकोल आपण जर काढून टाकलं तर हे पार्टिकल जे आहेत ते रिमूव्ह होतात. मग हा प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ द सबस्टन्स फ्रॉम द सरफेस, ह्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? डिसॉर्प्शन असं आपण म्हणतो. मग विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये